सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका, विषय विज्ञान, वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 20. 20 गुणांची विज्ञानची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही प्रश्नपत्रिका नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार असून अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत. आपण पूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. प्रश्न पहिला आहे मित्रांनो, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी 4 रिकामी जागा आहेत. नंबर 1 आहे डॅश डॅश हे सजीवांचे लक्षण आहे. दुसरी रिकामी जागा आहे शरीराचे तापमान मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तिसरी आहे 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळलेले असतील तर त्याला डॅश डॅश म्हणतात. आणि उष्णतेने द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होते त्यास डॅश डॅश म्हणतात. वर दिलेलं आहे मिश्रण, बाष्पीभवन, तापमापी, प्रजनन, वनस्पती. यातून आपल्याला पर्याय शोधून उत्तरे लिहायचे. उत्तर आहेत मित्रांनो, प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. शरीराचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र आले त्याला मिश्रण म्हणतात. आणि उष्णतेने द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होते त्यास बाष्पीभवन म्हणतात. ओके, माझी जोडी सांगा, म्हणजे जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. अ विभाग आणि ब विभाग. पहिला आहे लांबीचे एसआय एकक, दुसरा आहे संशोधनाच्या प्रयोगशाळेत वापरले जाणारे तापमानाचे एकक, 3 आहे हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन, आणि चौथा आहे तापमापीतील लाल रंगाचा द्रव. इकडे ब मध्ये आहे अल्कोहोल, अप्रमाणित लांबी मापन, मीटर केल्विन. आणि उत्तर आहे मित्रांनो, लांबीचे एसआय एकक मीटर आहे. संशोधनाच्या प्रयोगशाळेत वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्विन आहे. हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन कसं मापन आहे ते अप्रमाणित लांबी मापन आहे. आणि तापमापीतील लाल रंगाचा द्रव अल्कोहोल. ओके, पुढे जाऊया. सत्य की असत्य ते सांगा, आणि असत्य असेल तर ते काय आहे ते त्याचं कारण लिहायचंय. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातील सर्व धातू वेगळे करता येतात. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफन्नी ही पद्धत वापरली जाते. जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरली जाते. आता चूक की बरोबर लिहायचंय, आणि जर चूक असेल तर त्याचं कारण द्यायचंय. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातील सर्व धातू वेगळे करता येतात. हे उत्तर सत्य आहे. सॉरी, असत्य आहे. हे असत्य आहे. सर्व धातू वेगळे करता येतात का? नाही. फक्त कोणते धातू वेगळे करता येतात? फक्त लोखंडासारखे चुंबकीय धातू वेगळे करता येतात. सर्व धातू वेगळे करता येत नाही. म्हणून इथं उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे. डायरेक्ट सत्य लिहून टाकाल. दुसरा आहे समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धती वापरली जाते. हे देखील असत्य आहे. मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन पद्धती वापरली जाते. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफन्नी पद्धत वापरली जाते. सत्य आहे. गव्हामध्ये काढ आहे किंवा कचरा आहे तर आपण उफनतो, त्यातून गहू वेगळे होतात, कचरा वेगळा होतो. त्यानंतर जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे पद्धत वापरली जाते. हे देखील उत्तर सत्य आहे मित्रांनो. पुढचं आहे स्पष्ट करा. प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते आणि उफन्ने यावर थोडक्यात टिप लिहा. प्रमाणित मापनाची साधनाची का गरज असते? त्याचं कारण असं आहे, प्रमाणित मापन साधनाची आवश्यकता सर्वांना अचूक, एकसारखे आणि विश्वासार्ह मापन मिळावे म्हणजे म्हणून प्रमाणित मापनाची गरज असते. त्यामुळे व्यवहारात, व्यापारात, उद्योगात गोंधळ व फसवणूक टाळली जाते. प्रमाणित मापन साधनामुळे वस्तूचे मापन अचूक व समान पद्धतीने करता येते. त्यामुळे व्यवहारात न्याय राहतो आणि चुकीचे मोजमाप होण्याची शक्यता कमी असते, जवळपास नसतेच प्रमाणित मापन असल्यावर. उफन्ने यावर थोडक्यात टिपल्या. उफन्ने वाऱ्याच्या मदतीने जड आणि हलके पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धतीला उफन्ने असे म्हणतात. वारा असेल तेव्हा उंचावरून धान्य किंवा भुसा यांचे मिश्रण खाली सोडल्यास जड धान्याचे दाणे खाली पडतात
वजनाने हलका असलेला भुसा आणि इतर हलका कचरा वाऱ्यासोबत दूर जातो. यंत्राच्या साहाय्याने देखील मोठ्या पंख्याच्या मदतीने अलीकडे उफरणे ही प्रक्रिया केली जाते. कमी वेळात जास्त काम होतं यंत्राच्या मदतीने. ओके, पुढे जाऊया. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्यास जनावरावर कोणते परिणाम होतील? तुमच्या शब्दात लिहा. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो का? तुमच्या शब्दात लिहा. स्वमत लिहायचे. 4 गुणांसाठी 2 प्रश्न आहेत. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्यामुळे जनावरांवर कोणते परिणाम होतात? तर दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळाले नाही, त्यामुळे ती अशक्त, क्रश होतात, त्यांचे दूध उत्पादन कमी होते, रोगप्रतिकारक क्षमता घटते आणि आजार वाढतात. काही जनावरे उपासमारी व पाण्याअभावी दगावण्याची शक्यता असते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तर वाघाचा बछडा मोठा होतो का? त्याचा विकास होतो का? तुमच्या शब्दात लिहायचंय. तर याचं उत्तर आहे होय. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो. जन्मानंतर तो हळूहळू उंची, वजन आणि ताकद यामध्ये वाढतो. त्याचे शरीर विकसित होते, दात व नखे मजबूत होतात आणि तो शिकार करायला शिकतो. अशा प्रकारे वाघाचा बछडा मोठा होऊन प्रौढ वाघ बनतो. या पद्धतीने मित्रांनो अतिशय उत्तम अशी ही प्रश्नपत्रिका आहे. पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.